A leader is one who knows the way, goes the way, and shows the way. नेमकं हेच सूत्र घेऊन प्रशासकीय नेतृत्वाचा हा वारसा उलगडण्यासाठी आणि आपल्यातील बुद्धी, विवेक व कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी आज आपण सर्व इथे जमलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व उत्साही मित्रांनो, A very pleasant evening to everyone. I am Anushka Tanpure. and I am Vishesh Patadia. We are your hosts for the grand opening of Vivek Mala 26, presented by the Civil Services Aspirants Club of COEP. Today marks the beginning of a journey where we bridge the gap between being a student and becoming a visionary leader for our nation. To grace this occasion, we are deeply honored to have with us our distinguished guest of honor, Shri Avinash Dharmadhikari Sir, Honorable Vice Chancellor Dr. Sunil Birud Sir, our Registrar Dr. D.N. Sonavne Sir, Director of Board of Student Development Dr. M.P. Khond Sir, our Faculty Advisor Dr. N.M. Mohite Sir, the Heartbeat of CSAC Secretary Rana Digvijay Jadhav and Joint Secretary Tanishq Tote. आपल्या संस्कृतीत दीपाला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हाच ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनात तेवत राहावा यासाठी आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करूया. We request all the dignitaries to kindly come forward for the lighting of the lamp. मी आता नारायणी जावळे हिला विनंती करतो की तिने मंचावर येऊन COEP गीत सादर करावे. अंतरात दाटते चित्रतेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्रतेच रेखणे. अहंतेस स्पर्श दे विनयपूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्राक्तनाची शिवधनुष्ये राम इथले ध्वस्त करीती. ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त झेप आहे येथे कलंदरांची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही, येथे अतर्क्य नाही.
पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे, विनय ही निश्राप आहे. या आशा या सर्जनाचा, माणसाच्या गौरवाचा, स्रोत हा निर्व्याज आहे, दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. You might wonder why the name Vivek Mala. Vivek stands for wisdom and the ability to choose the right path. दरवर्षी सीसॅक ही विचारांची माला गुंफते, जेणेकरून आपल्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशासकीय सेवेची खरी ओळख होईल. यावर्षीची विवेकमाला ही अधिक खास आहे, कारण ती आपल्याला विजन टू विक्ट्रीकडे नेणारी शिस्त आणि ध्येय याची सांगड घालायला शिकवणार आहे. It is now time to introduce a personality who is an institution in himself. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि 1986च्या बॅचचे IAS अधिकारी. पण केवळ पद मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते. प्रशासनात राहून आणि प्रशासनाबाहेर पडूनही राष्ट्र घडवणे हेच त्यांचे स्वप्न राहिले आहे. He is the founder of Chanakya Mandal Parivar, an author of several inspiring books, and a mentor who has shaped the careers of thousands of officers. Please put your hands together for the one and only Shri Avinash Dharmadhikari sir. मी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर DN सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत करावे. Now, I request our Honorable Faculty Advisor, Dr. N.M. Mohite sir, to enlighten us with their words. Good evening all. Namaskar, respected Vyaspeeth. Today's chief guest Avinash Dharmadhikari sir, Registrar Dr. DN Sonone sir, Professor MP Khond sir, Director Board of Students Development, COEP Technological University, Pune, and my dear friends. You all welcome here in the COEP Technological University for the program of Vivek Mala. The Vivek Mala हा केवळ व्याख्यानमालाच नाही आहे, तर विचार, मूल्य आणि नेतृत्व घडवणारा मंच आहे. 2016 साली स्थापन झालेला सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट क्लब, की ज्याला आपण सीसॅक क्लब, हा काही उत्साही विद्यार्थ्यापासून सुरू झाला आणि आज 3000पेक्षा विद्यार्थी या विवेकमाला या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. COEPचे 200 ॲल्युमिनी UPSC आणि MPSCमध्ये यशस्वी झाले आहेत. टॉप 100, टॉप 500 आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय अशी ही कामगिरी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि यामध्ये सातत्यपूर्ण प्रवास परंपरेमध्ये दिसून येतो. सीसॅकचे उद्दिष्ट केवळ परीक्षा आणि त्याची तयारी नाही आहे, तर यामागे योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास संस्कृती, नेतृत्व गुण आणि विश्लेषण क्षमता यांचा, नैतिक मूल्यांचा विकास, या सर्व गोष्टींचा या विवेकमाला प्रोग्राममध्ये आकलन केले जाते.
विवेकमाला हे नावच दिशा देते. विवेक म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता. भविष्यातील प्रशासकांची हीच सर्वात महत्त्वाची गुणवत्ता आहे. मोठी स्वप्ने पहा, पण त्यासाठी शिस्त आणि सातत्य ठेवा. तयारी फक्त परीक्षेसाठी करू नका, स्वतःला घडवण्यासाठी करा. हा संदेश विवेकमाला या प्रोग्रामातून दिला जातो. या 3 दिवसात फक्त श्रोते राहू नका, तर सहभागी व्हा, प्रश्न विचारा, विचार बदला आणि स्वतःला उंच ठेवा. लेट्स विवेकमाला इन्स्पायर्स यू, लेट्स CSAC शेप्स यू, लेट्स युअर ॲम्बिशन सर्व्स दी नेशन. धन्यवाद. जय हिंद. Thank you, sir. Without any further ado, we invite Avinash Dharmadhikari sir to share his words of wisdom. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावे. सर, आम्ही सर्वजण आपले विचार ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत. मी आपणास विनंती करतो की आपण मंचाचा ताबा घ्यावा. सर, द स्टेज इज युअर्स. तर माझे सहकारी असा करेन असे सन्माननीय सोनावणे सर, मोहिते सर, खोंड सर. आणि माझ्या वाक्याचा पुढचा भाग नीट ऐका की अशा त्यांच्या सर्वांसकट माझ्यासकट आम्ही सगळे ज्यांच्यासाठी इथे आहोत, ज्यांच्यासाठी इथे असण्यामध्ये आनंद आहे, अशा माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अर्थात पाहताच आहात की मी बोलायला सुरुवात मराठीतच केली आहे. याचं कारण मला वाटलं की जास्त चांगल्या भाषेत बोलावं सर्वांशी. एक असली तर आजची जी समजूत आहे की नाही ज्ञान म्हणजे सगळं काय ते इंग्लिशमध्ये असतं आणि त्यासाठी इंग्लिश आलंच पाहिजे, तर तत्वतः काय समजूत काय 100% बरोबर नाही. पण मी आत्ता त्या मुद्द्यात शिरत नाही आहे. एवढं सांगतो की आत्ताची आपण इतिहासाच्या काळाच्या ज्या टप्प्यात आहोत, तुमच्या माझ्याकरता इंग्लिश उत्तम आलंच पाहिजे ही आवश्यकता आहे. पण इंग्लिश उत्तम येणे म्हणजे मराठी सकट आपल्या भारतीय भाषा चांगल्या न येणे, त्या दुबळ्या वाटणे, त्याबद्दल आपल्याच मनात कुठेतरी एक न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असणे, याची कशाचीही गरज नाही आहे. मला आज तुमच्याशी मुद्दा वेगळा आहे, पण ज्या तऱ्हेने सुरुवात करतो मला वाटलं वेळ न घेता पण एवढं सहज सांगतो की जे निदान माझ्या परीने शैक्षणिक काम करतो त्याच्यात आम्ही एक हे सूत्र बोलतो, त्याचं नाव आहे बायलिंग्वॅलिझम. की इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना आपापल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, प्रभावी व्हायचं आहे, तर 2 भाषांवर प्रभुत्व पाहिजे. आणि भाषा प्रभुत्वाची करतो तर कमांड ओव्हर 2 लँग्वेजेस. अँड आय एम टॉकिंग अबाउट कमांड. आय एम नॉट जस्ट सेईंग वी शूड अंडरस्टँड 2 लँग्वेजेस. I am saying we should develop command over at least 2 languages. एक काळाची गरज म्हणून इंग्लिश, पण दुसरं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, आपण ज्या मातीत जन्माला आलो, ज्यातून आपल्याला उगवून यायचं आहे, ती आपली आई, ती आपली माती न सोडता म्हणून मराठी पण उत्तम असायला पाहिजे, असं 2 भाषांवर प्रभुत्व. अलीकडे आपल्यामधनं अशा 2-3 महान व्यक्ती शरीराने गेल्या. आणि माझा जो युवा पिढीशी संबंध असतो तर मी त्या दोघांविषयी वेगळा यूट्यूबवर छोटं बोललो आहे. आत्ता फक्त आठवण करून देतो. एक म्हणजे या भारत मातेचे सार्वकालिक महान असे शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर काही काळापूर्वी आपल्यातून गेले. आणि आता काही आठवडे झाले पण आपल्यामधून गेले डॉक्टर माधवराव गाडगीळ. मी त्यांचं वर्णन पर्यावरण ऋषी, ही 2 नावं तशी आज बोलणं सुरू करताना सहज म्हणण्याचं कारण काय आहे, या दोघांचंही जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातलं जे कॉन्ट्रीब्युशन, योगदान आहे, हे वर्ल्ड क्लास, जागतिक दर्जाचं आहे.
पण या दोघांचंही इंग्लिश पण उत्तम आणि मराठी पण उत्तम असे आदर्श. सुदैवाने आपल्याभोवती असे आदर्श आजही आहेत. आणि माईकवरनं मी बोलताना मी संधी घेईन प्रार्थना करण्याची की ते शतायुषीहून अधिक असावेत. ते म्हणजे संगणकशास्त्रातले भारतातले थोर जागतिक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर सर आणि केमिस्ट्री त्यातलं पॉलिमर नावाचं फील्ड आहे त्याच्या सकट ज्यांनी दुनियेमध्ये भारताचं नाव रोशन केलं असे डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर. तुमच्याशी बोलताना त्यांचीसुद्धा खास नावं घेण्याचं कारण दोघंही आपापल्या क्षेत्रातले एकदम जागतिक दर्जाची बाप माणसं आहेत. ते जागतिक दर्जाला वावरतानाचं आवश्यक ते इंग्लिश पण त्यांचं उत्तम आहे. दोघांचंही मराठी पण तितकंच उत्तम आहे. आणि भारतीय संस्कृती भारताचा विचार तो संस्कृतमध्ये असू द्या अथवा मराठीत दोघांचाही त्याचा उत्तम अभ्यास आहे. ही आपल्या सगळ्यांकरता सुद्धा भविष्याची दिशा आहे सहज. So therefore I thought of making a choice of speaking in English. Otherwise, true to the naughty and a rebellious person that I am, I was just thinking of starting say in Marathi, in English. And then after I say a couple of sentences, what I was thinking was start in English and then say that now that I have proven that I can speak in English, I will change over to a better language called Marathi. पण आता मी सुरुवात मराठीतूनच केली आहे आणि मध्यवर्ती स्पर्धा परीक्षा त्यातलं करिअर त्या दृष्टीने आपल्या मित्रमंडळींनी माझ्यापर्यंत एक 5 निवडक प्रश्न आणून दिलेले आहेत की आमच्या मनात हे प्रश्न आहेत त्याला धरून तुम्हा सर्वांशी बोलावं. अर्थातच बोलतानाचा माझा COEPमध्ये नेहमीच येण्यातला जो आनंद असतो तो शब्दातसुद्धा पुन्हा एकदा तुमच्याशी मी शेअर करतोय. तो तसं मी इथे 5 वाजता पोचलो. सर्व जे सहकारी आणि आपले शिक्षणातले त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पा चर्चा बोलणं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यामध्ये जे इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञान प्रणाली हा मुद्दा आहे. आणि प्राचीन काळापासून ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये या भारतीय संस्कृतीचं जे मूलभूत योगदान आहे फंडामेंटल कॉन्ट्रिब्युशन आणि ते मूळच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर आधारित आहे. दुर्दैवाने काही कारणांनी विशेषतः गेल्या 1000भर वर्षात काहीसा तो धागा तुटला गेला असला तर आज आपण पुन्हा नव्या तेजानी हे राष्ट्र उभं राहत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानासकट जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार घडवून आणायचा आहे. पण अशी स्वतंत्र प्रतिभा की जी भारतीय मातीतून उगवून येते वर आणि जगाला प्रकाश देण्याचं काम. तर आमच्या ते सहज आमचं वेगवेगळ्या विषयांविषयी बोलणं चाललं होतं. आपण इंजिनिअरिंग करतानासुद्धा जे FE पहिल्या वर्षी विशेषतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा कम्युनिकेशन स्किल आणि आता क्लब किंवा कामाचंच नाव जर CSAT ह्याला आता 13 वर्ष झाली. पण स्पर्धा परीक्षा इन जनरल आणि त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा इन पर्टिक्युलर यामध्ये सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट की तुम्हाला जीवनाच्या ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याला आवश्यक तो ॲप्टिट्यूड माइंडसेट स्किल सेट आपल्याकडे आहे का. तर आपण COEPमध्ये ते पहिल्या वर्षापासून करतोसुद्धा. आणि समजा जो आता IKSचा एलिमेंट इंडियन नॉलेज सिस्टीम आणि त्याच्याच बरोबरीने पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पब्लिक पॉलिसी असं आमचं खूप मनापासून अतिशय आनंददायक संवाद चालू होता. आणि आता तुमच्यामध्ये आल्यावर तो आनंद आणखी वाढतो. COEPमध्ये येण्यात कायम आनंद आहे. माझ्या वाक्याचा अर्थ तुम्हाला जास्ती लक्षात येईल अशी माझी पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तो म्हणजे इंटेलिजंट मनांशी बोलण्यामधला जो आनंद आहे जीवनाचा सुद्धा इंटेलिजन्स बुद्धिमत्तेत जो आनंद आहे तो खरं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मटिरियल आनंदांपेक्षा तो फार मोठा आहे. तो माझ्यासुद्धा ही विधानं लाडकी आहेत. ते म्हणजे कळणे नावाचा जो आनंद असतो द मोमेंट ऑफ नॉलेज. कळणे नॉलेज की मला हा मुद्दा अरे कळला मला
dy/dx म्हणजे काय, आणि ते नुसतं पाठांतर नाही आहे, तर मला करेक्ट dy/dxचा अर्थ कळणे या मोमेंटचा जो आनंद आहे तो म्हणजे तो इंटेलेक्च्युअल बौद्धिक आनंद आहे की ज्याचा भगवद्गीतेच्या सुद्धा 6व्या अध्यायातलं वर्णन आहे की सर्वात मोठं सुख काय आहे, सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम, की जे बुद्धीच्या पातळीला मला समजतं ते सुख आनंद सर्वश्रेष्ठ आहे. तो मला COEP-मध्ये नेहमी असतो. आपणही पुढच्या थोड्या वेळामध्ये तो शेअर करणार आहोत. मी माझ्या परीने माय बेस्ट की मध्यवर्ती स्पर्धा परीक्षा विषय ठेवून आणि इथे जे माझ्याकडे 5 स्पेसिफिक दिलेत प्रश्न त्याच्या सकट असा प्रयत्न असा करीन की थोडक्यात बोलून, तरी शक्य झालं तर मलाही आवडणार आहे सलग फक्त माझ्या एकतर्फी भाषणापेक्षा काही मुद्दे मी बोललो आणि थोडा वेळ का होईना मलाही आवडेल तुमचं ऐकायला. तुम्हाला कोणालाही काही प्रश्न आहे किंवा काही म्हणायचं तर मलासुद्धा आवडेल. संयोजकांना आणि आपल्या सर्व सहकारी ज्येष्ठांना माझ्या वेळेची कल्पना आहे, त्यानुसार आपण करूयात. तुम्हाला मी सुरुवातीला आधी 2 किस्से उर्फ जोक सांगणार आहे. याचं कारण नंतर जे बोलणार आहे ते सगळं ह्या पहिल्या 2 जोक उर्फ किस्स्यांमध्ये येऊन जातं. विमानाचा शोध लागल्याची 100 वर्ष, म्हणजे हे 2002चं वर्ष आहे. आता झाली खूप वर्ष. पण कल्पना ही आहे की तो साजरा करायला कोणीतरी एक कन्सेप्ट काढतं की सेंटेनरी ऑफ एरोप्लेन्स राईट बंधूंनी केली. तरी जाता जाता सांगतोय की प्राचीन भारताच्या विज्ञानामध्ये निश्चितपणे मर्क्युरी पाराच्या आधारावरचं विमानाचं डिझाईन आपल्या प्राचीन शास्त्रात आहे. पण नुसतं आहे नाही सांगतोय. 1895 मुंबईला गिरगाव चौपाटीवर शिवराम बापूजी तळपदे नावाच्या व्यक्तीने त्या प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून ॲक्च्युअल विमान गिरगाव चौपाटीवर उडवलं सुद्धा होतं. यावर त्यावेळी लोकमान्य टिळकांनी संपादके लिहिलं होतं, ते आपल्याकरता आजपर्यंत उपलब्ध आहे. दुःखद गोष्ट म्हणजे ते विमान उडवल्यापासूनच्या 3 किंवा 4 दिवसात मुंबईमध्ये हे सखाराम शिवराम बापूजी तळपुदे संशयास्पद आणि गूढरित्या मृत अवस्थेत आढळले. काही कळलेलंच नाही काय झालं पुढे. पण हे त्यांनी उडवलेलं विमान 500 मीटर चाललं होतं. राईट बंधूंची अचिव्हमेंट मी कमी नाही लेखतोय, ती थोरच आहे, ती मानवतेची सुद्धा अचिव्हमेंट आहे. पण ती लक्षात घेताना आपण विसरू नको आहेत आपल्याकडचा सुद्धा विज्ञानाचा वारसा. कोणत्याही खोट्या अभिमानाची गरज नाही आहे. मी म्हणणारे गरज शास्त्रशुद्ध अभ्यासाची आहे. गरज रिसर्च अँड डेव्हलपमेंटची, नुसती पाठ थोपटून घेण्याची नाही आहे. पण हे तळपदेंनी उडवलेलं विमान 500 मीटर गेलं होतं गिरगाव चौपाटीवर. राईट बंधूंचं पहिलं विमान 100 मीटर गेलं आणि कोसळलं. पण एव्हिएशन सेक्टर आणि त्यामागचं सगळं इंजिनिअरिंग, एरोडायनॅमिक्स, एरोस्पेस ह्यांनी आज कुठल्या कुठे प्रगती प्रचंड केली आहे. ऑफकोर्स आपलं काम आहे की ती सगळी समजून घ्यायची आणि पुढची प्रगती करायची. तर अशी 100 वर्ष जेव्हा पूर्ण झाली, कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की ही सेंटेनरी साजरी कशी करायची आहे. तर मुंबईहून पुण्याला हॉट एअर बलूनमध्ये यायचं ही कल्पना. विमानाची सेंटेनरी साजरी करण्याची आयडिया काय की मुंबईहून हॉट एअर बलून आकाशात आणि त्यांनी पुण्यात यायचं. तर मी तुम्हाला वेगळं नको आहे सांगायला की ही कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून जन्माला आली तो मूळचा अस्सल 7 पिढ्यांचा पुणेरीच असणार. की विमान सेलिब्रेट काय करायचं बलूननी. त्यानुसार वाजत गाजत मुंबईहून तिकडं जुहू चौपाटी, हॉट एअर बलून, फ्लेम पेटवली गेली, हवा बलून निघालं पुण्याकडे. तुमच्या लक्षात असेल की ते जे सेंटेनरी पहिलं विमान जुलै महिना आहे, त्यामुळे मान्सूनचे दिवस होते. त्यामुळे तिकडं मुंबईहून आकाशात जाणे आणि इकडं घाट ओलांडून येण्याच्या प्रोसेसमध्ये ढग दाटून आले, प्रचंड पाऊस झाला. त्या हॉट एअर बलूनचे जे सगळे मीटर्स असतील काय काय ते सगळे बिघडले सगळे. आणि तो जो बलूनमध्ये होता त्याला काय कळेना की आता आपण कुठे होतो आणि नेमकं पुण्याला आपण कसं जायचं.
मग काय करणार त्यांनी ते बलूनची गरम हवा अशी ॲडजस्ट करून जरा जमिनीपासून 40 फुटावर उतरला. तो एक शेतामध्ये कोणीतरी काम करत होता, तरुण मुलगा शेतामध्ये काम करत होता. त्यांनी त्याचं बलून असं जमिनीपासून 40 फुटावर आणलं आणि वरनं विचारलं, हे एक्सक्यूज मी, हे वेअर ॲम आय. जोकसुद्धा आहे तो मूळचा इंग्लिश, आणि याकरता हा संवाद सांगायला पाहिजे इंग्लिशमध्येच. तर तो बलूनमध्ये जो आहे 40 फुटावर तो माणूस, तो बलूनमधला, तो म्हणतो, हे एक्सक्यूज मी, वेअर ॲम आय. हा जो शेतात काम करतोय तो वर बघतो आणि म्हणतो, यू आर हॉवरिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 40 feet फ्रॉम सॉईल. तर हे ऐकल्यावर तो बलूनमधला माणूस म्हणतो, मॅन, यू सीम टू बिलॉंग टू IT सेक्टर. हा जमिनीवरचा दचकतो, कारण खरंच तो मूळचा IT सेक्टरमधला, पण जे काही तथाकथित त्यावेळी .com बस्ट नावाचा झाला होता, एक फेनॉमेनाचे जॉब गेलेलं, दुसरं काही करायला नाही म्हणून गावाकडे जाऊन पुन्हा शेती करायला लागला होता. त्यामुळे बलूनमधला विचारतो, वेअर ॲम आय. हा जमिनीवरचा बघत सांगतो, यू आर हॉवरिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 40 feet फ्रॉम सॉईल. बलूनमधला म्हणतो, मॅन, यू सीम टू बिलॉंग टू IT सेक्टर. तर हा जमिनीवरचा शॉकमध्ये विचारतो, हाऊ डू यू नो. तर बलूनमधला म्हणतो, बिकॉज द इन्फॉर्मेशन यू गिव्ह इज टेक्निकली करेक्ट बट प्रॅक्टिकली युजलेस. हे ऐकल्यावर तो जो जमिनीवरचा आहे तो म्हणतो, दॅट प्रूव्ज दॅट यू बिलॉंग टू मॅनेजमेंट सेक्टर. आता दचकायची वेळ जो आकाशात आहे त्याचे, तो म्हणतो, मॅन, हाऊ डिड यू नो दॅट. हा जमिनीवरचा माणूस म्हणतो, बिकॉज यू डोंट नो वेअर यू आर, बट यू एक्सपेक्ट मी टू टेल यू वेअर यू आर अँड वेअर यू वॉन्ट टू गो. ही मित्र आपल्या करिअरची कहाणी आहे. आपण काय आहोत, आपण कोण आहोत, कुठे निघायचं, काय अचीव करायचं आहे, आणि त्या वाटेमध्ये वारं वादळ वेगवेगळं येणारच आहे. त्यातनं आपल्याला आनंद आणि यश या दोन्हीकडे वाटचाल करायची. मला अर्थातच 100% खात्री आहे की भारताच्या, म्हणजेच त्याच्यात महाराष्ट्र आला, पुणे आलं, आपण सगळे, तुम्ही आलात, की तसं जीवन आनंदी आणि यशस्वी व्हायला लागणारी जी क्वालिटी, गुणवत्ता आहे, ऑफकोर्स आपल्याकडे. आपल्याला पाहिजे तो एक जबरदस्त आत्मविश्वास, सेल्फ इमेज डिफाईन्ड फ्रॉम सेल्फ कॉन्फिडन्स, की आपण कोण, आपल्यातल्या ॲबिलिटीज काय. एका माझ्या अमेरिकेच्या प्रवासात मला कळलं की 60 मिनिट नावाचा त्यांचा TV वर जो एक प्रचंड फेमस कार्यक्रम असतो CBS चॅनलवर, तर मला कळलं की आपल्या संगणक क्रांतीचे एक जनक, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तीजी यांचा त्या 60 मिनिटवर कार्यक्रम होता. म्हणून मी शिकागोत होतो त्या दिवशी. वेळात वेळ काढून त्या ठरलेल्या वेळी मी TV समोर बसलो की मला नारायण मूर्तींचं हे 60 मिनिट हा जो अतिशय फेमस, मिलियन्स ऑफ पीपल वॉच इट. आणि मला आनंद वाटला की मोठी अचिव्हमेंट असलेले एक भारतीय, ज्यांनी कम्प्युटर IT रिव्होल्युशन भारतामध्ये आणि इन्स्टिट्यूशनलाइज पण केली. तर एक टिपिकल अमेरिकन तरुण मुलगी अँकर होती. तिने तिचं जे प्रोफेशनल स्टाईल, स्मितहास्य सगळ्यासकट सुरुवात केली आणि म्हणाली, युनायटेड नेशन्स हॅज द बेस्ट इन एव्हरीथिंग. युनायटेड नेशन्स गोज फॉर युनायटेड स्टेट्स, नॉट नेशन्स, युनायटेड स्टेट्स. पण मी तेव्हाच्या युनायटेड स्टेट्सबद्दल बोलतोय, आत्ताच्या नाही. तर ती म्हणाली, युनायटेड स्टेट्स हॅज अँड हॅज टू हॅव द बेस्ट इन एव्हरीथिंग. असं मग एक ड्रॅमॅटिक पॉज नंतर ती म्हणाली की US इम्पोर्ट्स बेस्ट ऑफ ऑटोमोबाईल्स फ्रॉम जपान. अशी बोलली. मागचा TV स्क्रीनवरचा जो तो एडिट आणि असं जपान, टोक्यो, त्याचा असा खचून गर्दीनी ऐन शहराच्या मधला, पण दोन्ही बाजूला 8-8 लेन असा रस्ता की ज्याच्यावरनं वेगवेगळे ऑटोमोबाईल्स झपाझप जात आहेत, असे काही सेकंद. मग ती म्हणते, युनायटेड स्टेट्स इम्पोर्ट्स बेस्ट ऑफ कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स फ्रॉम साऊथ कोरिया. आता सीन एडिट, आता सेओल आणि LG, सॅमसंग वगैरे सगळं. देन आफ्टर अ ड्रॅमॅटिक पॉज शी सेज, अँड व्हॉट इज इट दॅट US इम्पोर्ट्स फ्रॉम इंडिया. त्याचं बोलते, स्क्रीनवरचा सीन एडिट,
मुंबई चर्चगेट, साधारण सकाळी 9च्या आसपासची वेळ, की अशा सगळ्या लोकल्स एका वेळी येऊन प्लॅटफॉर्मला लागत आहेत आणि काही काळाच्या आत प्लॅटफॉर्म माणसांच्या गर्दीने असा खच्चून भरून जातो आणि एकीकडे तिचं वाक्य आहे, अँड व्हॉट इज इट दॅट US इम्पोर्ट्स फ्रॉम इंडिया. आणि स्क्रीनवरती खच्चून गर्दी असताना तिचं वाक्य आहे, US इम्पोर्ट्स बेस्ट ऑफ ह्युमन बिईंग्स फ्रॉम इंडिया. मला टाळ्यांमध्ये थोडी शंका आहे की काही जण विचार पण करतायत की हे टाळीचं वाक्य आहे का, ही त्यांच्या मनात आहे. ती शंका बरोबर आहे. ती म्हणते US इम्पोर्ट्स बेस्ट ऑफ ब्रेन्स फ्रॉम इंडिया. आणि असं म्हणून कॅमेरा पॅन होतो आणि झूम होतो नारायण मूर्तींचा जो बालसुलभ असा गोल चेहरा, एवढी मोठी अचिव्हमेंट, पण कुठे लवलेश कसलाही गर्व अहंकाराचं नाही. असा कॅमेरा त्यांच्या, आणि मग ते भारतीय पद्धतीने असं नमस्कार करतात. मुलाखत चालू होते. ती सुरू करताना ही अँकर म्हणते, ती नारायण मूर्तीजींचा बायोस्केच सांगते आणि एका विशेष काहीतरी आनंदाने ती असा एक उल्लेख करते की हिअर इज मिस्टर नारायण मूर्ती, द आर्किटेक्ट ऑफ IT रिव्होल्यूशन इन इंडिया. And she makes it a point to say that his son, when this interview was on, she says his son is right now having engineering education at Cornell University. कॉर्नेल न्यूयॉर्क परिसरात आहे. कॉर्नेलची ख्याती आहे इंजिनिअरिंग एज्युकेशन करता. आणि जर काढायचे झाले की जगात इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये कोणाचं नाव आहे, तिकडे MIT असू दे, व्हॉट एव्हर, त्याच्यात कॉर्नेलचं नाव आहे. म्हणून ही नारायण मूर्तींची ओळख करून देताना म्हणते की त्यांचा मुलगा आत्ता कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग शिकतोय. आणि मग ती नारायण मूर्तींकडे वळते आणि म्हणते की तुमचं स्वतःचं तर शिक्षण IITत झाले, भारताच्या IITची जगभर ख्याती आहे. नारायण मूर्तींचं ग्रॅज्युएशन रेग्युलर कॉलेजमधनं झालं आहे अन्य, पण PG त्यांनी IITतनं केलं. ही सांगते IITचं जगभर नाव आहे की द इंजिनिअरिंग एज्युकेशन इन IIT इज कन्सिडर्ड वर्ल्ड क्लास. आणि तुम्ही स्वतः तिथनं PG केली आहे. हाऊ कम युअर सन इज हॅव्हिंग इंजिनिअरिंग एज्युकेशन हिअर ॲट कॉर्नेल. TV समोर बसून ऐकतोय की हिच्या बोलण्यामध्ये कुठे काही कुत्सितपणा आहे का, ती चावते आहे का जाता जाता, की बघा एवढे भारताच्या IT सेक्टरचे जनक स्वतः त्या नाव असलेल्या IITsमधनं शिकलेत, पण त्यांनी त्यांच्या मुलाला मात्र आणून अमेरिकन युनिव्हर्सिटीत घातलं आहे, म्हणजे कशी अमेरिकाच काय ती ग्रेट आहे. असा काही तिच्या बोलण्यात कुत्सितपणा आहे का. विशेषतः पुण्यात बालपण गेलं असलं की असं होतं. त्यामुळे ती नारायण मूर्तींना जेव्हा हे विचारते आहे की इंजिनिअरिंग एज्युकेशन त्यातलं IITचं बुवा नाव एवढं मोठं आहे, आणि हाऊ कम युअर ओन सन इज हॅव्हिंग एज्युकेशन हिअर इन कॉर्नेल युनिव्हर्सिटी. नारायण मूर्तींच्या चेहऱ्यावर काही बदल नाही. ते शांतपणे म्हणाले, ही ट्राईड टू गेट ॲडमिशन टू IIT बट ही फेल्ड, सो ही टूक ॲडमिशन टू कॉर्नेल. तर आता मला आनंद आहे तुमच्याशी बोलताना की आज COEPचं सुद्धा नाव भारतभर आणि जगभर इंजिनिअरिंग करताची एक वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशन म्हणून आहेच नाव. आणि मग त्या इंजिनिअरिंगमधल्या अचिव्हमेंट सकट आता COEPतनं अशीच बुद्धिमान तरतरीत मुलं मुली मोठ्या प्रमाणात सिव्हिल सर्व्हिसकडे वळतायत आणि मग यशस्वी होत आहेत. याच्यात मला आश्चर्य वाटत नाही, कारण ते बुद्धीचं शेवटी बुद्धी जेव्हा ठरवते आहे की आता ही बुद्धी सिव्हिल सर्व्हिस स्पर्धा परीक्षाच्या तयारीलाही लावायची आणि उद्या निवडले गेल्यानंतर मग ज्या सर्व्हिसला आपण सिलेक्ट झालो तिथे काम करायचं. तर आता गेल्या अनेक वर्षांमध्ये अशी COEPची एक ट्रॅडिशन तयार झाली देशभर. पहा तिकडे दिल्लीमध्येही आत्ता चालू आहे तो शेवटचा टप्पा. मी दिल्लीत त्यासाठीच आहे इंटरव्ह्यूची स्टेज. आणि अख्ख्या भारतभरातनं ज्यांनी मेन एक्झाम पार केली आहे ते फायनली इंटरव्ह्यूसाठी दिल्लीत पोचतात. लाखोंच्या मधले शेवटचे 2500. त्या 2500तले निवडले जाणार 1000. त्या 1000तले टॉप साधारण 100-110 म्हणजे IAS. तर पार UPSCच्या पॅनल्सना सुद्धा आता हे पुण्यातलं COEP
इंजिनिअरिंग एज्युकेशन करताही नाव उत्तम आणि यातनं अनेक मुलं मुली सिव्हिल सर्व्हिसकडे येतात. तर मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करताना म्हणणार आहे की हे दोन्ही काम हे चालू राहो आणि आपल्याला इंजिनिअरिंग क्षेत्रातली सुद्धा जागतिक प्रगती तर हवीच आहे आणि आपल्याला ज्यांच्याकडे मॅथमॅटिकल ब्रेन्स आहेत, ज्यांना टेक्नॉलॉजी समजते, विशेषतः तर आता ॲज नेव्हर बिफोर, यापूर्वी कधी नव्हती अशी, मानवी समाजच एका नव्या टेक्नॉलॉजीच्या क्रांतीच्या युगात आता प्रवेश झाला. आता गेली काही वर्ष बहुधा तुम्ही मी बोलताना की AI युग येऊ घातलंय, येतंय, येणार आहे, ते येईल तेव्हा हे बदल होणार आहेत. आता सगळी कर्ता कर्म क्रियापद व्याकरण बदललं. आता AI युग चालू पण झालं. आपल्यासमोरचं खरोखर आव्हान आहे की भारत यामध्ये मागे पडून नाही चालणार आपल्याला. आणि त्याकरता का आपल्याला काय अमेरिकन एलॉन मस्क आणि ओपन AI आणि सॅम अल्टमन अँड कंपनी काय आपल्याकरता काम करणार आहेत काय? का आपल्याला चायनाशी कॉम्पिटिशन आहे आपली आणि चायना काय भारत AIच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे? उद्या EVs लागणार, त्याला लिथियम पाहिजे, ते 80% चायनाकडे आहे. चायना भारतावर प्रेशर आणतच आहे की नाही तर तुम्हाला लिथियम देत नाही. भारत आपापला रस्ता शोधतंय. मला स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातल्या भारताकडे बघताना जाणवत राहतं की देशासमोर असं जेव्हा जेव्हा विज्ञान तंत्रज्ञानाचं आव्हान आलं, प्रत्येक वेळी आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या स्वतंत्र बुद्धीतून ते सोडवून भारताचं नाव रोशन केलंय. या गोष्टी बोलायच्या झाल्या तर मध्यरात्रीच्या पार सुद्धा मी बोलू शकेन. पण तुमच्या माझ्यासमोर आता आजच्या तारखेला सुद्धा एकदम फंडामेंटली निश्चित आव्हान आहे की सायन्स, टेक्नॉलॉजी, त्यातलं आता AI आणि त्याच्या ज्या मल्टी डायमेन्शनल जीवनाच्या सर्व क्षेत्रात ते सर्व चालू झालं आहे. शॉर्ट टर्ममध्ये जॉब जाणार का मोठ्या प्रमाणात? तर दुर्दैवाने उत्तर आहे हो, जाणार. पण मग नंतर नवे निर्माण पण होणार. पण ते जे निर्माण होतील त्याला स्किल सेट पाहिजे युवा पिढीकडे की AI बेस्ड आणि AI जनरेटेड जी जॉब्स असतील ती करण्याची कुशलता असलेली मनुष्यशक्ती. एका बाजूला ते आणि त्याचबरोबर मग आता अख्खं प्रशासनसुद्धा आता यापूर्वी कधीही नव्हतं एवढं टेक्नॉलॉजी ओरिएंटेड होणार. त्यामुळे ज्यांचं ग्राउंडिंग, ज्यांचं व्यक्तिमत्व, ज्यांचं अपब्रिंगिंग टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे, असे जर सिव्हिल सर्व्हिसकडे वळले तर माझ्याच मनात विश्वास आहे की ते प्रशासक म्हणून सुद्धा जास्ती चांगले पण होतील आणि त्यांची ही जी टेक्नॉलॉजीची दृष्टी, समज, विचाराची पद्धत, मॅथमॅटिकल, सायंटिफिक, रॅशनल, ही सगळी प्रशासन आणि त्याद्वारे भारत देश समृद्ध करायला उपयोग होईल. तेव्हा एका बाजूला इंजिनिअरिंगच्या अचिव्हमेंट्स आणि COEP इंजिनिअरिंग शिक्षणात उत्तम असतानाच त्यातल्या ज्यांच्या मनात आहे की करिअर ऑप्शन म्हणून आपण सिव्हिल सर्व्हिसकडे बघूयात, ऑफकोर्स मी म्हणणार आहे की देश तुमची वाट पाहतोय. जोपर्यंत प्रशासनात जाण्याचा तुमचा दृष्टिकोन हा केवळ नोकरी, पैसे, पगार, कीर्ती, सत्ता, तर केवळ याकरता नसेल, ज्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यामागची मुख्य भूमिका असेल, लोकसेवा हीच देशसेवा आहे. ही भूमिका एक ओळीचं सूत्र आहे की सिव्हिल सर्व्हिस हे नुसतं जॉब नाही. कोणाला मी आत्ताच सांगतोय की जर सिव्हिल सर्व्हिसकडे नुसतं एक जॉब म्हणून पाहायचं असेल तर त्यापेक्षा मन नका करू. मग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जा, कॅलिफोर्नियात जायचं का नाही ठरवा. पण सिव्हिल सर्व्हिस हे मूलतः लोकसेवा हीच देशसेवा आहे. मी नेहमी स्पर्धा परीक्षांचं पंचशील असं वापरतो. वेळ न घेता मी तुम्हाला ते 5 शब्द सांगणार आहे. व्हॉट इज इट दॅट दिस करिअर ऑफर्स? स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं आहे आणि मनात तसं असलेलेच मित्रमंडळी समोर आहेत, तर वेळ न घेता तरी मी त्याला म्हणणारे मुख्य 5 शब्द, तिला मीच नाव ठेवलं आहे स्पर्धा परीक्षांचं पंचशील. 5 आहेत. हे करिअर काय देतं? पहिला शब्द आहे पैसा, पण तो आहे गुड ऑनेस्ट मनी. की हे करिअर आपल्याला स्वतःच्या
कष्टाचा, प्रामाणिक, म्हणून सात्विक, ज्या संपत्तीला पहाटेच्या पारिजातकाचा सुगंध आहे, एवढा प्रामाणिक पैसा तर देतं की आपल्या कमाईवर आपल्याला हायर मिडल क्लास स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कुणाच्याही तोंडाकडे न बघता, पाप न करता, पैसे खावे लागत नाहीत, भ्रष्टाचार करावा लागत नाही, स्विस बँकेमध्ये अकाउंट काढावं लागत नाही, सगळं सरळ मार्गाने. पण पहिला शब्द हे करिअर आपल्याला गुड ऑनेस्ट मनी. दुसरा शब्द आहे सिक्युरिटी, सुरक्षितता. की तुम्ही हे करिअर डिझाईनच असं की एकदा का साधारण तुमच्या वयाच्या 21 ते एकूण जे काही सामाजिक वर्गवारीनुसार, त्याच्यात मी आत्ता जात नाही, यातल्या केव्हाही आपापला अटेम्प्ट देऊन तुम्ही जर एकदा क्लिअर झालात, कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसला निवडले गेलात, तुमचं उरलेलं सगळं आयुष्य सुरक्षित, व्यक्तिगत, पर्सनल, मटेरियल, भौतिक पातळीला. बरं, नुसतं तुमचं नाही, उद्या, आज किंवा उद्या असलेल्या पती पत्नी म्हणजे स्पाऊसचं, उद्या मुलाबाळांचं, एवढंच नाही, पती पत्नींच्या आईवडिलांचं. पण ही जॉब ऑपॉर्च्युनिटी, दिस ऑफर्स अस ट्रिमेंडस सिक्युरिटी. जगाच्या पाठीवर फक्त भारत देश एक असा आहे की जिच्या राज्यघटनेमध्ये सिव्हिल सर्व्हिसला संरक्षण आहे. देअर इज नो अदर कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड वेअर सिव्हिल सर्व्हिस फाइंड्स अ प्लेस इन द कॉन्स्टिट्यूशन. ऑल अदर प्लेसेस civil services are considered a part of executive, and then whatever are the provisions regarding executive in that constitution. तुमचा माझा भारत देशच एक असा आहे की ज्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसना घटनात्मक संरक्षण आहे, इतकी सिक्युरिटी आहे. मी वेळेअभावी सारांश रूपाने सांगायचं असलं तर असं 1.5 ओळीत त्याचं वर्णन करतो की किती आहे सुरक्षितता. तर तिकडे देशावर कोणतंही संकट असो, देशावर पाकिस्ताननी किंवा चीननी किंवा दोघांनी एका वेळी आक्रमण केलेलं असो, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होणार म्हणजे होणारच. देशाच्या अंतर्गत स्थिती काही असो, समजा एकीकडे प्रचंड पूर आहे आणि दुसरीकडे प्रचंड दुष्काळ आहे, पण सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 1 तारखेला होणार म्हणजे होणार. कुठे नक्षलवादाने थैमान घातलाय तर कुठे इस्लामिक दहशतवादाने आहे, पण सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार. एवढी सिक्युरिटी आहे, एवढी सिक्युरिटी आहे. आजही तुमच्या माझ्या देशामध्ये सामान्य माणसाची जगण्याची शक्ती, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, हा ज्या जगण्याच्या बेसिक गोष्टी आहेत त्या करण्यातच जात असते. हे एक दुःखद सत्य आहे की मला माझं रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, माझ्या मुलाबाळांची शाळा, त्यांचं शिक्षण, माझ्या आईवडिलांची आरोग्याची काळजी. आज सकाळी घरातनं बाहेर पडलो तर ही सगळी ट्रॅफिक, प्रदूषण, सगळ्यातनं संध्याकाळी सुरक्षित घरी आलो तर आजचा दिवस पदरात पडला. सामान्य माणसासाठी ही वस्तुस्थिती आहे की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अवघड, आणि तो बहुसंख्य एनर्जी तो खातो. तो सरकारी अधिकाऱ्यांना हे सगळं बसल्या जागी मिळतं, न मागता मिळतं. त्यांना घरच्या सिलेंडरची कधी काळजी नाही करावी लागत, माझ्या मुलाबाळांच्या शाळांच्या ॲडमिशनचं कावील नाही करावं लागत. राज्यघटनेने एवढी प्रचंड सुरक्षितता दिली आहे, तिच्या मागचं खरं मूळ थिंकिंग आहे की अरे किंवा अगं, तू तुझ्या सुरक्षिततेची काळजी नको करू, ती आम्ही करू. आता तू समाज, लोक, देश त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दे. पण त्यासाठी हे दुसरं सूत्र सिक्युरिटी. तिसरं सूत्र स्टेटस. स्टेटस की समाजामध्ये प्रचंड सन्मानाचं स्थान आहे. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसच्या कुठल्याही, सरकारी पद्धतीने बोलायचं तर ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस 3 मानल्या जातात. ऑल इंडिया, IAS, IF म्हणजे फॉरेन सर्व्हिस, IPS पोलीस सर्व्हिस, आणि मग आहे सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए, ज्याच्यामध्ये इन्कम म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इन्कम टॅक्स, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम्स वगैरे, मी वेळ नाही घालवत त्याच्यात. आणि मग काही सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बी आहेत. याशिवाय केंद्र सरकार आणि केंद्र सरकारची देशभरची कार्यालय, ह्यातले वेगवेगळे विभाग, यातल्या अधिकाऱ्यांच्या निवडीची आणखी एक वेगळी परीक्षा असते, स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC असं त्याचं नाव आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन. ती पण स्पर्धा परीक्षा असते. सरकारी भाषेत बोलायचं तर केंद्रात याला ग्रुप ABCD अशी नाव आहेत.
आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर स्पर्धा परीक्षा MPSC, मग इथे जरा क्लास 1, 2, 3, 4 डेप्युटी कलेक्टर, DYSP, डेप्युटी CO हे सगळे ह्याला म्हणतात क्लास 1. तहसीलदार एक BDOचा क्लास आहे आणि आणखीन काही पोस्ट आहेत ह्या क्लास 2. आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या भाषेत ज्यांचं प्रशासकीय वर्णन आहे वर्ग 3चे अधिकारी, मग हे मुख्यतः PSI फौजदार, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर्स STI आणि मंत्रालयातले असिस्टंट हे सगळे येतात. माझा मुद्दा आहे, यातली कुठलीही स्पर्धा परीक्षा दिली आणि तो मुलगा मुलगी क्लिअर झाला तर त्या क्षणाला त्याचं समाजातलं स्थान बदलतं आणि त्याला त्याच्या व्यक्तिमत्वाला एक स्टेटस प्राप्त होतं की अरे ह्या मुलामुलींनी ही परीक्षा. फौजदार सांगतो मी PSI, पोलीस खात्याच्या रचनेत त्याला म्हणे नाव आहे वर्ग 3चं, पण एखादा मुलगा मुलगी फौजदार म्हणून निवडला गेलाय, इमिजिएट त्याचं समाजातलं स्थान बदलतं. तिसरा शब्द आहे स्टेटस, की तुम्हाला लिटरली काल परवापर्यंत रस्त्याने जाताना कोण काळं कुत्रं वळून बघत नसेल ढुंकून, पण परीक्षेचे रिझल्ट आले आणि अचानक कळलं की हा देशात टॉपर आला, येत आहेत COEPतली मुलं मुली, सटक्यात ते स्थान बदलते की अरे केवढं मोठं यश आहे. तिसरा शब्द आहे स्टेटस. ते कशामुळे आहे च खरं म्हणजे व्यावहारिक कारण चौथा शब्द आहे, तो आहे सत्ता, पॉवर, अधिकार. की तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा क्लिअर करून निवडले गेलात, आता जिथे निवडले गेलात ते एक अधिकाराचं पद आहे. एवढंच नाही, तुमच्या जीवनाचं रॉकेट सुटलं आता, आणि मी रॉकेट हेच वापरते की टेक ऑफ झाला. आता जाणाऱ्या काळागणित तो सिनियर होत राहणार, प्रमोशन्स मिळत राहणार, हे आता गॅरंटीड आहे. असं ह्या करिअरचं डिझाईन आहे. असं मी तुम्हाला 5 4 शब्द सांगून झाले. हे करिअर काय देतं? प्रामाणिक मार्गाने पैसा, सुरक्षितता, सामाजिक सन्मान आणि सत्ता. पण हे 4 मुख्य नाहीत आणि असता कामा नयेत. हे 4 बाय प्रॉडक्ट आहेत. ह्याला मानलं पाहिजे की तू अभ्यास उत्तम कर, स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तम घडव, जीवनाचा ज्ञानाचा सुद्धा पाया हा असा चतुरस्त्र विशालपण आणि चतुरस्त्र सखोलपण घडव. कारण UPSC MPSCची तयारी म्हणजे मानवी जीवनाचं एकही क्षेत्र असं नाही की जे त्या अभ्यासात येत नाही. सगळं येतं, ॲब्सोल्युटली सगळं येतं. पण तो अभ्यास मनापासून केला तर जे आपलं व्यक्तिमत्व आणि नॉलेज बेस तयार होतो तो खूप विस्तृत आहे, तो खूप सखोल पण आहे. यानंतर जी जीवनाची इमारत उभी राहणार आहे ती आनंदी आणि यशस्वीच उभी राहणार आहे. पण करताना केलेला अभ्यास तसा केलेला असला तर. फॅक्ट आहे की लाखो बसतात तेव्हा हजारभर सिलेक्ट होतात. फॅक्ट ही आहे की त्याही सिलेक्ट होणाऱ्या हजारातले एक टॉप 100-110 म्हणजे IAS, पुढचे एक 20-30 म्हणजे IF इंडियन फॉरेन सर्व्हिस, की जे आपल्या COEPतले सुद्धा झालेले आहेत या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये, IPS पोलीस सर्व्हिस, आणि मग पुढे ह्या ज्या IRS इत्यादी सांगितल्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये COEPतली मुलं मुली आहेत. पण हे पहिले 4 या 60 स्पर्धा परीक्षांचं करिअर नाही, असता कामा नये. या 4ांसाठी जर या क्षेत्राकडे वळायचं असेल तर वाक्य मी पुन्हा बोलतोय की मग त्यापेक्षा इकडे वळू नका. कारण की हे 4 आपोआप मिळणार आहेत. त्यासाठी वेगळी लसलस करावी लागत नाही. पंचशीलचं 5वं तत्व सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे या 4सहित देशसेवा करण्याची संधी. हे 5वं आहे. हे करिअर नुसती नोकरी नाही, नुसते 4 पैसे मिळवण्याची गोष्ट नाही. ते मिळणार आहेत बरं का, लसलस करायची गरज पडत नाही. पैसा, सुरक्षितता, सन्मान आणि सत्ता न मागता मिळणार आहेत. तू काम नीट कर. त्याला मी जे छोटंसं काम करतोय त्याच्यात शब्द वापरतो की काय पाहिजे उद्याचा अधिकारी, याचे सोपा पण संपूर्ण सारांश सांगायचा तर 2 शब्द आहेत, स्वच्छ आणि कार्यक्षम. हे 2 पाहिजेत, दोन्ही पाहिजेत. एक नाही चालणार. कोणी स्वच्छ आहे, पैसे खात नाही, जातीपाती पाळत नाही, माणसातली विषमता त्याच्या जगण्यात नाही, उलट सगळे समान. पुरुष असला तर सत्तेच्या पदाचा वापर करून स्त्रिया महिलांकडे वाकड्या दृष्टीने बघत नाही. हे सगळं कॅरेक्टरचा भाग आला, स्वच्छ.
पण ते नुसतं पुरेसं नाही, ते पाहिजेच, पण तो कार्यक्षम एफिशियंट पण पाहिजे. त्याला राज्यघटना, कायदे, फाईल, निर्णय कसे घ्यायचे, ते एक्सपेडाईट कसे करायचे, फाईल जी मूव्ह, सोप्पा एक ओळीचा सारांश सांगतोय की चांगल्या अधिकाऱ्याचं लक्षण त्याच्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा जास्त रेंगाळत पडत नाही. मग त्याची जी कार्यक्षमता ॲबिलिटी आहे की त्याला हे सर्व समजतं आणि असलेल्या सर्व गुंत्यातनं एक खरोखरच मॅट्रिक्स आहे, मल्टी डायमेन्शनल मॅट्रिक्स आहे की प्रशासन चालवण्यामध्ये मला असे अनेक फॅक्टर, काही फिक्स्ड आहेत, काही व्हेरिएबल आहेत, मला बरोबर ते लक्षात घेऊन जे बरोबर उत्तर शोधायचं आहे ते मुख्य उत्तर लोककल्याणाचं आहे, देशाचा विकास करण्याचं आहे, या राष्ट्राची एकात्मता वाढवण्याचं आहे. तो मित्र हो आपला 5वा आणि इनफॅक्ट सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. लोकसेवा हीच देशसेवा आहे. आपण विचारपूर्वक व्याख्यानमालेलाही नाव विवेकमाला दिलं आहे. थोड्या वेळापूर्वी उल्लेख झाला त्यातला विवेक शब्दाचा एक भाग की विवेक, वृत्ती, बॅलन्स, कॅरेक्टर. पण दुसरा शब्द ज्यांना तिथे हार अर्पण केला आहे ते स्वामी विवेकानंद. त्यांनी आपल्याला शिकवलं आहे की लोक हाच ईश्वर आहे. आणि ते शिकवणारे एकटे ते नाहीत, पहिले नाहीत आणि शेवटचे नाहीत. भोवती असलेला समाज हाच ईश्वर आहे, ही भारतीय संस्कृतीची वेदापासून वर्तमान काळापर्यंतची शिकवण आहे. की कोण आहे ईश्वर? एक तर आपल्याला शिकवलंय तुझ्या हात डोकावून पहा, तूच आहेस. पण तुला तुझं ते सच्चिदानंद स्वरूप कळावं लागतं, नॉलेज ऑफ द सेल्फ. की ज्या मनांना कोहम हा प्रश्न पडेल, मी कोण आहे, जन्माला आलो म्हणजे काय, इथे इंजिनिअरिंगला आलो, ती माझी अमुक ब्रँच त्याच्या ह्या वर्षाला आहे म्हणजे काय, हा प्रवास ज्या दिवशी चालू होईल मी कोण, कोहम. तर आपल्याला भारतीय संस्कृतीने शिकवले. मी नम्रपणे सांगतो की हो ते उत्तर मलाही कळलंय. ते म्हणजे जीवनाचा हा प्रवास कोहमकडून सोहमकडे चालतो. की सारं विश्व घडवणारं जे चैतन्य आहे तेच तू आहेस. पण ते आत डोकावून ओळखावं लागतं. त्याचं नाव आहे तत्त्वमसी. ते जे आहे ते विश्वाचं तूच आहेस. पण तो ईश्वर ओळखायचा कसा आणि जीवनात कसा आणायचा? वेदापासून विवेकानंदांच्या द्वारा वर्तमान काळापर्यंत हे जीवन कळलेल्या सर्वांनी शिकवलं की हाती घेतलेलं काम नीट करणे हीच ईश्वराची आराधना आहे. की त्याला वेगळे हार, फुलं, गुच्छ, टाळ्या, पूजा केली ते सिम्बॉलिक आहे. तुला करावंसं वाटलं तर कर, आनंदच आहे. पण हाती घेतलेलं काम नीट करणे. कुर्वन्नेव इह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा, उपनिषदातला श्लोक आहे. की हाती घेतलेलं काम 100 वर्ष उत्साहाने आणि आनंदाने करणे हीच तपश्चर्या आहे, हीच योग साधना सुद्धा आहे. ज्याला ते कळेल त्याच्याकरता प्रत्येक श्वास हा प्राणायाम आहे, केलेलं प्रत्येक कर्म हे ध्यान आहे, त्यामागच्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे. आपल्याला ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा शिकवलंय. अख्खी ज्ञानेश्वरी सांगून झाली, 18व्या अध्यायाच्या शेवटाकडे अर्धी ओवी आहे, कर्मे ईशू भजावा अशी ओळ. की ईश्वराची आराधना करण्याचा सगळ्यात उत्तम रस्ता कोणता? कर्म, तू जे काम करतोयस. आणि मग आधुनिक काळात स्वामीजींनी जे आपल्याला शिकवलं की भोवती असलेला हा समाज, हे लोक हाच ईश्वर आहे. आणि हा जिवंत ईश्वर भोवती वावरत असताना तू दगडाधोंडाच्या कुठल्या दुसऱ्या ईश्वराची पूजा करते? आपल्याला स्वामीजींनी स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवा, करिअर कसं घडवा, जीवनातला रस्ता आणि तो सुद्धा एक आनंद, यश आणि उत्साहाने भरलेला कसा करा, इतकं सोपं सूत्र इतक्या सोप्या शब्दात सांगितलंय की कोणत्या तरी एका गोष्टीचा ध्यास घ्या. स्वामीजी सांगतात स्वतःच्या आत डोकावून पहा, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची आवड निवड, तुमचा कल हा लक्षात घेता. पण कोणत्या तरी एका गोष्टीचा, पण स्वामीजींनी वापरले शब्द आहे ध्यास. ध्यास ते ज्यांनी त्यांनी आपल्या मनाला विचारण्याची गोष्ट आहे की अरे खरंच मी जे काही जगतो जगते आहे, मला कशाचा तरी किमान एका गोष्टीचा तरी ध्यास आहे का? पॅशन, समर्पण, कमिटमेंट, की माझं हे फील्ड आणि मी बाकी एरवी माणूस म्हणून कसाही कशी असेन नसेन, भलं बुरं, उंच सकल, आपण सगळे माणसं आहोत.
पण आहे त्याच्यात मला अमुक या एका गोष्टीचा ध्यास आहे. तर स्वामीजी आपल्याला सांगतात की असा स्वतःला ओळखून कोणत्या तरी एका गोष्टीचा ध्यास घ्या आणि बीज जसं मातीत स्वतःला पेरून घेतं तसे स्वतःला त्या ध्यासामध्ये पेरून घ्या. त्या ध्यासाचंच चिंतन, त्या ध्यासाचंच सिंचन. बघा तुमच्यामधून असामान्य कर्तृत्व उगवून येईल. मीही नम्रपणे त्यांचा विद्यार्थी या नात्याने पण कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतोय की हे बिलकुल 100% हे बरोबर आहे. आणि मग जो घ्यायचा ध्यास मग तो टेक्नॉलॉजीतल्या प्रगतीचा असू दे, इंजिनिअरिंगचं आपलं फील्ड आणि त्याच्यात मी मूलभूत संशोधन करून माझ्या स्वतंत्र बुद्धीने नवी भर घालणारे हा असू दे, अथवा आजच्या संध्याकाळचा विषय म्हणून सिव्हिल सर्व्हिस आणि मला जे पुढचं करिअर करायचं आहे पण मग ध्यास त्याचा. बघा तुमच्यामधून सुद्धा येतंच कर्तृत्व. तेव्हा लोकसेवा हीच देशसेवा आहे. आणि देश म्हणजे तरी काय की तो वेगळं नुसतं जमीन, नद्या, नाले, डोंगर म्हणजे देश नाही आहे, लोक म्हणजे देश. हे नुसतं भावनिक पण वाक्य नाही, भारतीय तत्त्वज्ञानात पण आहे मूळचं. आणि आपल्या राज्यघटनेने पण डिफाईन केलं आहे. प्रिॲम्बल जे चालू होतं ह्या वाक्याने, वी द पीपल, की हे जे भारत नावाचं राष्ट्र आहे ते राष्ट्र म्हणजे काय, हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत आणि ज्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आणि उत्तरेला हिमालय. हे भारताचं वर्णन 7-8 हजार वर्ष आहे गेली निदान. पण ती आहे भूमी. लोक हे राष्ट्र आहे. आणि आपल्याला स्वामीजी पण, आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पण आणि आपल्याला राज्यघटना पण सांगते की त्या लोकांप्रती समर्पण, कमिटमेंट, लॉयल्टी कोणाला, हे लक्षात ठेवून मला हे सिव्हिल सर्व्हिसचं करिअर करायचं. तेव्हा पंचशील म्हणजे हे 5. आणि मनामध्ये अंतःकरणात ते ठेवून जर तयारीला लागायचं असेल आपल्या, तर इथे उदाहरणार्थ मी नेमके एक एक प्रश्नाची नेमकी उत्तरं सांगतोय. एक्झॅक्टली व्हॉट टाईम शुड वी स्टार्ट प्रिपेअरिंग, की मनात जर मुळात हे असेल आणि आता लागायचं आहे तर तयारी सुरू केव्हा करावी. माझं एक ओळीचं संक्षिप्त उत्तर आहे, शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. हे एकत्रच सूत्र आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकरता जर नियम असले तर मी UPSC पुरतं बोलतोय. किमान वय पाहिजे 21. प्रिलिम देण्याच्या वर्षीच्या 1 ऑगस्टला 21 पाहिजे पूर्ण आणि UGCची एक मान्यताप्राप्त पदवी पाहिजे. इंजिनियर्स पुरतं बोलायचं तर इंजिनिअरिंग तर कायमच 4 वर्षाचं होतंच आणि नॉर्मल पाहायचं झालं तर 16व्या वर्षी 10वी, 18व्या वर्षी 12वी आणि इंजिनिअरिंगची डिग्री मिळेपर्यंत वय 22 असतंच. माझी इंजिनियर्सना असते कायम सूचना. एक प्रिन्सिपल म्हणून हे करिअर करायला माझी कायमची सूचना आहे, टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट, की तो अटेम्प्ट घ्यायला उशीर नका करू. टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट. कारण तुम्ही अटेम्प्ट केव्हाही घेतलात आणि सिलेक्ट केव्हाही झालात तरी सरकारी नियमानुसार रिटायर व्हायचं आहे 60व्या वर्षी. ज्या महिन्यात जन्माला आलेल्यात त्या महिन्याची शेवटची तारीख, वयाच्या 60व्या वर्षी. आणि मग ज्या सर्व्हिसला सिलेक्ट व्हाल तिच्या टॉपमोस्ट पदावर माणूस करिअरमध्ये शेवटच्या 3 वर्षात जातो. ह्याचे सर्व्हिस प्रोफाईल आहे ते लक्षात घेता. त्यामुळे मी जर माझ्या वयाच्या 22 इंजिनियर होताना म्हणजे BEचं वर्ष आणि तयारीला लागायचं आहे ते जेव्हा मनात आहे तेव्हापासून, म्हणजे लगेच आत्तापासून, पण मनात हे ठरवून की मी BE आणि UPSC एका वेळी देणार आहे. कारण तुम्ही त्यावेळी 22 असताच. नॉर्मली बाय लॉ ऑफ ॲव्हरेजेस तुम्ही त्यावेळी 22 असता. आणि समजा कोणाचा आपापला जन्मतारीख जन्मलेल्या वर्षीच्या 1 ऑगस्ट नंतर जरी असली तरी तुमचं इंजिनिअरिंग होण्याचं जे वर्ष आहे BEचं त्यावेळेपर्यंत तुम्ही 21+ आणि पेपर दिलेले असताना, म्हणजे इंजिनिअरिंगचे मी पेपर दिलेत, रिझल्ट यायचे आहेत, डू आय क्वालिफाय? द आन्सर इज येस यू डू. माझी ॲक्च्युली तुम्हाला सूचना, मनात जर स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं असलं, पहिली तर गोष्ट अभ्यासाला उशिरात उशिरा उद्या सकाळपासून लागा, तयारीला, त्या दृष्टीने व्यक्तिमत्व घडवायला. ते कसं करायचं माझ्या परीने मी करतोय, त्या कामात सांगतो, माझ्या पुस्तकांमध्ये सांगतो. वेळेची मर्यादा सांभाळून काही सूत्र टिप्स बोलता आले तर मी आत्ताही थोडक्यात सांगणार आहे. पण पहिला मुद्दा की तयारीला केव्हा लागावंचं उत्तर आहे शुभस्य शीघ्रम. जर मनात असेल तर आत्ता.
तुमचं आपापलं इंजिनिअरिंगचं जे वर्ष असेल FE SE TE, पण आत्ता आणि मनात हे ठरवून की 21 पूर्ण आणि इंजिनिअरिंगचे पेपर दिलेत म्हणजे BEचं वर्ष, तर तुम्ही क्वालिफाय होता. माझा आग्रह आहे की जर मनात स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं असेल तर आत्तापासून निश्चय आणि कामाला लागायचं आहे. टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट आणि घ्यायचा तो क्लिअर होण्याकरताच घ्यायचा, तो लाईटली, तो थिल्लरपणाने नाही. कारण तुम्ही जर वयाच्या 21 किंवा 22 आणि पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला जर तुम्ही सिलेक्ट झालात तर ज्या सर्व्हिसला सिलेक्ट झालात तिच्या तुम्ही सर्वोच्च पदावर जाणार याची गॅरंटी आहे, ह्याची गॅरंटी आहे. In this case, converse is not true. And I expect engineering students to immediately understand the meaning. की 21-22व्या वर्षी पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला क्लिअर झाला तर तुम्ही ज्या सर्व्हिसला सिलेक्ट व्हाल तिच्या टॉपला तुम्ही जाणार. कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. आजच बोलून ठेवतोय. तरी थोडक्यात की काही कारणांनी समजा मला आपले COEPची अशी मुलं मुली माहिती आहेत की ती अत्यंत ब्रिलियंट, एव्हरीथिंग, अभ्यासात ब्रिलियंट, खेळात ब्रिलियंट, बोट क्लबवरच असायची कायम, रेगाटामध्ये पार्टिसिपेशन केले, पण पहिल्या अटेम्प्टला नाही झाली, ती दुसऱ्या अटेम्प्टला झाली त्यावेळेला तिची ऑल इंडिया रँक 12 आहे. तिला हवी होती इंडियन फॉरेन सर्व्हिस, ती मिळालेलीच आहे तिला, COEPची विद्यार्थिनी. आणि असे मी तुम्हाला सांगतोय की 100 शेकड्याच्या भाषेत इंजिनियर्स आहेत की ज्यांनी BEच्याच वर्षी UPSC दिली पण आणि क्लिअर केली पण. एक दुसरा मुलगा, शिकलेली पहिली पिढी, भले तो विद्यार्थी COEPचा नाही पण शिक्षण आणि इंजिनियर, आई वडील अंगठे बहादर, गावाकडे जिरायती शेतीन हा मुलगा घरातला शिकलेली पहिली पिढी, पण हा इंजिनिअरिंग करून वयाच्या 22व्या वर्षीच्या पहिल्या अटेम्प्टला UPSC प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं क्लिअर, सिलेक्ट झाला, त्याला मिळाली इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि याचा अर्थ आहे मग त्याला उत्तर प्रदेश केडर मिळाले. याचा अर्थ आहे तो त्याच्या करिअरमध्ये एकेवेळी आधी उत्तर प्रदेशच्या पोलीसचा सर्वोच्च प्रमुख, पदाला नाव आहे DG, डायरेक्टर जनरल. आणि एवढ्यावर नाही संपणार, केंद्र सरकारचं होम मिनिस्ट्री, त्याची मानली जातात 3 आहेत टॉपमोस्ट पोस्ट, त्या IPS अधिकाऱ्यांसाठी आहेत. डायरेक्टर CBI, डायरेक्टर IB आणि डायरेक्टर रॉ, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. हे IPS मधलं टॉपमोस्ट, हा जाणार त्या पदावर. तुमच्याशी मी आज बोलतोय या तारखेला तो उत्तर प्रदेशच्या अँटी टेररिस्ट स्क्वॉडचा प्रमुख आहे, एव्हाना सिनियर पोलीस ऑफिसर, पण शिक्षण आणि इंजिनियर, 22व्या वर्षीच्या पहिल्या अटेम्प्टला क्लिअर. तुम्हा सर्वांनाही करिअरच्या दृष्टीने आज माझी आग्रहाची सूचना आहे की जर मनामध्ये असेल स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं तर उशिरात उशिरा वेल डायरेक्टेड अभ्यासाला उद्या सकाळपासून लागा आणि आपापलं गणित करून आपला फर्स्ट अटेम्प्ट केव्हा आणि त्याला द्यायचा. तर इंजिनिअरिंग करता नॉर्मली तो BEचं वर्ष, त्याचे जे काही मार्च एप्रिल मेमध्ये पेपर होतील शेवटचे, त्याच वेळेला UPSCची परीक्षा, दोन्ही द्यायचं, दोन्ही क्लिअर. तुम्हाला मी खूप आनंदाने असाच एक दुसरा इंजिनियर, हे सगळे चाणक्यचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगच्या वर्षी त्यांनी UPSC दिली, पहिल्या अटेम्प्टला ऑल इंडिया रँक 29, त्याला हवी होती फॉरेन सर्व्हिस, ती मिळाली. आणि मी चाणक्य मंडलमधनं तयारी करणाऱ्यांना माझं कायम सांगणं असतं की फॉरेन सर्व्हिसला जात असाल तर चायना मागा. चायना, युनायटेड नेशन्सचा कारभार ज्या 6 भाषात चालतो, तर इंडियन फॉरेन सर्व्हिसला जे सिलेक्ट होतात त्यांना त्यातली कुठली तरी एक भाषा त्यांना अलॉट केलं जातं किंवा ते निवडू शकतात, रँकवर अवलंबून आहे. तर हा जो मी तुम्हाला सांगतोय, अनिकेत नाव त्याचं, तो ऑल इंडिया टॉपर्समध्ये होता. तर सो ही हॅड द रँक इनफ टू आस्क फॉर द लँग्वेज ही वॉन्टेड. माझी सूचना मॅन्डॅरिन म्हणजे चायनीज घे. भविष्य काळावर दृष्टी ठेवून भारताला ज्या प्रकारची मनुष्यशक्ती हवी आहे त्याच्यात आपल्याला चायना एक्सपर्ट्स, भारत म्हणजे चायना भारताचा निदान स्पर्धक आहे, खरं म्हणजे मुख्यतः शत्रूच आहे. आपल्याला दूरदृष्टी ठेवून ते कळलं पाहिजे आणि गाठ यांच्याशी आहे आणि हे राष्ट्र मोठं करायचं आहे. तर तो वयाच्या 22व्या वर्षीच्या पहिल्या अटेम्प्टला सगळं क्लिअर. तुम्हा सर्वांना सुद्धा माझं सांगणं हेच आहे की पहिला अटेम्प्ट, टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट, क्वालिफाय होता तेव्हा, त्या दृष्टीने अभ्यासाला आत्तापासून लागायचं आहे. पुढचे प्रश्न एक एक ओळीत होणार आहेत बहुधा.
उदाहरणार्थ कोण विचारतोय कॅन वी प्रिपेअर फॉर MPSC अँड UPSC ॲट द सेम टाईम? माय आन्सर इज ऑफकोर्स वी कॅन अँड वी मस्ट. याला तर आत्ता फार वेळही देण्याचं कारण एकदम सोपं आहे. तुमच्याशी मी आता बोलतोय ह्या वेळी UPSC आणि MPSC ची एंटायर परीक्षा पद्धती 100% सेम आहे. 100% सेम आहे. म्हणजे अभ्यास तोच. फक्त तू जाऊन परीक्षा अनाऊन्स होईल त्यावेळेला मी फॉर्म वेळच्या वेळी भरणार आहे आणि जी परीक्षा अनाऊन्स झाली त्याला मी जाऊन करणार आहे. दोन्ही UPSC MPSCला आता प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू, त्यातसुद्धा प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप आणि त्यातसुद्धा प्रिलिमला GS जनरल स्टडी सामान्य अध्ययन आणि CSAT सिव्हिल सर्व्हिस कॉमन आणि कंपल्सरी पेपर दोन्हीकडे 2 तासाचे 200 मार्काचे 2 पेपर. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप म्हणजे प्रिलिम, दोन्हीकडनं निवडकांना मेन्सला बोलवलं जाणार. दोन्हीकडे मेन्स आता लेखी सब्जेक्टिव्ह निबंध वजा त्या दोन्हीकडे हा जो जनरल स्टडीज हा विषय आहे त्याचे 4 पेपर. तो प्रिलिममधला जनरल स्टडीज मेन्सला 3 पेपर बनतात 1 2 3 GS 1 2 3 आणि नवा ॲड होतो GS 4 ज्याचं नाव आहे एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड. दिस इज अबाउट सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड ऑल. आणि मग एक ऑप्शनल घ्यायचा असतो दोन्हीकडे. ऑप्शनलचे 2 पेपर आहेत दोन्हीकडे कॉमन. एक एसेचा पेपर आहे 3 तासाचा, 2 एसे लिहायचे असतात. आत्ताच चित्र बदलू शकतं ते डिझाईन, पण हे दोन्हीकडे कॉमन आहे. आणि दोन्हीकडे इंग्लिश आणि एक भारतीय भाषा जी आपल्या सगळ्यांकरता मेजॉरिटी बहुधा ती मराठीच असणार आहे. इतकं 100% दोन्हीकडे सेम आहे. आणि शेवटचा टप्पा की मेन्स क्लिअर केलेल्या निवडकांना निमंत्रित केलं जाणार इंटरव्ह्यू करता, दोन्हीकडे ते कॉमन आहे. त्यामुळे करिअर प्लॅनिंगच्या दृष्टीने ह्या प्रश्नावर माझी सूचना आहे की दोन्ही करावं. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉर बिगिनर्स असा तिसरा मुद्दा म्हटला आहे. मे आय से दॅट आय हॅव ऑलरेडी आन्सर्ड द क्वेश्चन की बिगिनर्स स्टार्ट टुमॉरो मॉर्निंग. कशाने कुठून करा? एक म्हणजे नियमित पेपर वाचणे किंवा न्यूज चॅनल्स नियमित पाहणे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स फॉलो करणे किंवा इंडिया टुडे असू द्या, विऑन हा चॅनल असू द्या. मी व्हॅन्टेज एस्पेशली व्हॅन्टेज विथ पल्की शर्मा रेकमेंड करतो. हे आहे जीवनाचं चतुरस्त्र अंडरस्टँडिंग डेव्हलप करणे आणि त्याचबरोबरीने GS ऑप्शनल विषय एसे. तर ह्या सगळ्याच्या अभ्यासाला बिगिनर स्ट्रॅटेजी की तो जो बेस पक्का करायचा आत्तापासून सुरुवात करावी. पण इथे मी तुम्हाला आवर्जून निदान मी एवढं तर सांगतो की तो निदान चाणक्य मंडल परिवारचा स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर आणि त्यामधली सर्वात महत्त्वाची स्पर्धा परीक्षा जीवन हीच आहे. तर सर्व अभ्यासासहित इनफॅक्ट मी आता जे तुम्हाला सांगणार आहे त्याला मी अभ्यासाच्या वर ठेवतोय की जो UPSC MPSCच्या तयारीला जो अभ्यास करायचा आहे तो आहे बरोबर आहे. तरी मी सांगतोय की या सगळ्याच्या बरोबरीने आपल्या जीवनामध्ये रोज न चुकता सरासरी 25 ते 30 मिनिटांचा नियमित योग पाहिजे. योग. तुम्ही जीवनात कोणीही व्हायचं म्हणा, स्पर्धा परीक्षेत यश मिळालं आनंदच आहे. आपल्याला माहिती आहे की लाखो जण बसणार आहेत तेव्हा हजारभरांची निवड होणार आहे आणि बहुसंख्य जणांना IAS व्हायचं असतं पण ते पहिले 100 आहेत. सगळं उत्तम करूनही काही कारणाने झालो नाही तर काय आकाश कोसळलं का? याचं उत्तर अजिबात नाही. पण जे जीवन घडवत न्यायचं आहे तर माझी तर नंबर 1ची प्रॅक्टिकल टिप आहे की सगळ्यांनी आपल्या जीवनात नियमित रोज सरासरी 25 ते 30 मिनटं केला पाहिजे नियमित योग, की ज्यामध्ये सूर्यनमस्कार, काही निवडक आसनं, प्राणायामाचे पहिले 3 प्रकार आहेत जे सर्वांनी केलेले चालतात आणि या प्रोसेसचा शेवट एक 5 किंवा 7 मिनटं ध्यान मेडिटेशन आणि मग जीवनात जे करायचं त्या मार्गाला लागा. पहा तुमचं कल्याण होतं का नाही ते. दुसरं माझी सूचना असते व्यायाम पाहिजे आपल्या दिनक्रमात आपापल्या आवडीनीचा. पण काहीतरी जॉगिंग असो, जिममध्ये जाणं असो, आपल्या आवडीचा जो कोणता पण व्यायाम पाहिजे. सेम खेळ किंवा एखादी कला, खेळ किंवा एखादी कला. आणि ते पण खेळ आता थोड्या वेळापूर्वी मी तुमच्याशी जिच्याविषयी बोललो COEPची तर तिचं नाव विश्वांजली आहे. विश्वांजली गायकवाड. ही इंडियन फॉरेन सर्व्हिसला सिलेक्ट झाली तेव्हा तिचं ऑल इंडिया रँक 12 होतं आणि COEPतून इंजिनिअरिंग करताना उत्तम खेळाडू, रेगाटामध्ये कायम नियमित असायची. आता ती लास्ट आय हर्ड आमचा असतो संपर्क फिलिपिन्समध्ये होती
पण जीवन आणि व्यक्तिमत्व घडवतानाचा जो असा शार्पनेस आहे आपल्यातला, तर माझं म्हणणं आहे की खेळ पण पाहिजे. आणि बाकी मी हे जे नियमित वृत्तपत्र वाचन आणि अभ्यासाच्या दृष्टीने करण्याच्या, आय वुड से दॅट इज द बिगिनर स्ट्रॅटेजी. आणि अभ्यासाचा प्लॅन पाहिजे आपला. एका बाजूला आपल्याला इंजिनिअरिंग पण सांभाळायचं आहे, तोही अभ्यास करायचा आहे, तर डेली काहीतरी प्लॅनिंग तर नीट पाहिजे की मी कोणत्या वर्षाला आहे, माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास, त्यातले तास कोणते, मला एक्सपेरिमेंट्स कोणत्या वेळात करायचे, फील्डवर्क कोणत्या वेळात आहे, आणि ते करून मी जो पॅरलल तयारी UPSCची चालू करणार आहे. सो अ प्रॉपर प्लॅनिंग विल बी रिक्वायर्ड. आपोआप पुढच्या प्रश्नाचं आलंच आहे, हाऊ टू प्रिपेअर फॉर UPSC अलॉंग विथ इंजिनिअरिंग. Again, may I safely say that as briefly as possible, and then within the limits of today's time, I have broadly answered the question. फक्त हा स्पेसिफिक प्रश्न आहे तर मला तेवढी म्हणायची, मग परवानगी द्या की इलाज नाही, पण मला आता प्रश्न आहे म्हणून सांगायला पाहिजे की या सर्व प्रश्नांची मूलभूत उत्तरं मांडून UPSC MPSC पासून जीवन नावाची स्पर्धा परीक्षा जिंकायला काय केलं पाहिजे वर एक अविनाश धर्माधिकारी म्हणून होऊन गेले अशिक्षित बेरोजगार. उद्योगधंदे नसल्यामुळे त्यांनी पुस्तकं लिहिलीत. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे नवा विजय पथ. हे 350 पानी पुस्तक, हे एंटायर UPSC MPSC सहित अनेक स्पर्धा परीक्षा. आणि एकदा आपण UPSC MPSCच्या रस्त्याला लागलो तर आपल्यासमोर असं 360 डिग्रीज अनेक अँगलनी करिअर ऑप्शन्स ओपन होतात. याच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा बँकिंग सेक्टरमध्ये पण उपयोग आहे, सेबीमध्ये उपयोग आहे, नाबार्डमध्ये उपयोग आहे. कोणाला उद्या वाटलं प्राध्यापक व्हावं तर जे नेट सेट त्याच्यामध्ये पण उपयोग आहे. अशा खूप आहेत परीक्षा की एकदा या रस्त्याला लागल्यावर त्याचा उपयोग आहे. तर तेव्हा ज्यांच्या मनात अधिक येईल, मी कायम आहे, पण जर बिगिनर स्ट्रॅटेजी आणि हाऊ टू प्लॅन, आणि मी इंजिनिअरिंग करत माझं कसं प्लॅन करूचं, आता अधिक डिटेल तेवढं मी कानावर नवा विजयपथे पुस्तक घालून ठेवतो. आपापल्या इच्छेने वाचायचं ठरवा. जेव्हा ज्यांना कोणाला वाटेल की काही माझ्याशी डिस्कस करायचं, यू आर ऑलवेज वेलकम. फॉर द टाईम बिंग इथे मला दिसतोय तो शेवटचा, मग मी शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहे. त्यानंतर इथे आहे मोस्ट चॅलेंजिंग सिच्युएशन यू हॅव फेस्ड ऑन द फील्ड. असं मला काही ज्या मुलामुलींच्या मनात आहे त्याने हा प्रश्न विचारल्यामुळे मी मग संक्षिप्त मित्र हो तुम्हाला एवढं सांगतो. ते म्हणजे फॉर्मली मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये होतो ती वर्ष 1986 to 1996 आहे. सुदैवाने मला केडर मिळालं महाराष्ट्रच, आणि ती 10 वर्ष मी कधीही न म्हणता शासनाने मला एकाहून एक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. दरवेळी एकाहून एक मोठा माझ्यावर विश्वास व्यक्त केला. तर ती सर्व कहाणी आता मी चाणक्य मंडलच्या YouTube चॅनलवर सांगितली आहे की ज्याचं नाव आहे कार्यकर्ता अधिकारी. तो मगाशी मी तुम्हाला जेव्हा स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होणे हा मुद्दा सांगत होतो, त्या स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकाऱ्याला आपला COEPतला सुद्धा आणि चाणक्य मंडल परिवारातलाही शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. की आपल्याला कसा अधिकारी झाला पाहिजे, तर मी या देशाचा कार्यकर्ता आहे. देशाचा कार्यकर्ता नात्याने हे बघ मला ही सर्व्हिस मिळाली आहे, IAS, IFS, IPS, IRS व्हॉटेवर ही मिळाली आहे. तिथे मी काम स्वच्छ आणि कार्यक्षम करणार आहे. याला म्हणायचं कार्यकर्ता अधिकारी. मी तुम्हाला नम्रपणे एवढं सांगतोय की हो, तसा कार्यकर्ता अधिकारी म्हणून मी 10 वर्ष काम केलं. ती YouTubeवर एकूण 87 भागांची मालिका आहे. ईच भाग ॲव्हरेज 25 ते 30 मिनिटांचा आहे. तर मी वेळेअभावी तेवढं तुमच्या कानावर घालून ठेवतो. What is the most challenging situation you have faced? I am happy to tell you, all 10 years I went on facing one challenging situation after another. And I am very happy that every time there was a challenge, government picked me up to handle that challenge. I am honored. It's an honor. I am honored. पण मी वेळेअभावी त्यातला कुठला तरी एखादा किस्सा आत्ता न सांगता तुम्हाला मी एवढं सांगतो की आपापल्या इच्छेने ज्यांना वाटेल आणि वेळेचं प्लॅनिंग करून रोज एक एपिसोड ऐकायचा आणि प्लेलिस्ट करून ती सगळी ऐकायची, तर तेवढं मी तुमच्या कानावर घालून ठेवतो. पण चॅलेंजेस खूप तऱ्हांच्या आणि अनेक तऱ्हांच्या होत्या. तुमच्या परवानगीने मी ज्या मुद्द्याने आता शेवट करतोय तो जे आपल्या इंजिनिअरिंगमध्ये उदाहरणार्थ त्यातल्या FEच्या वर्षी हे मला आम्ही जे आधी भेटलो आणि गप्पा आमच्या चालू होत्या त्याच्यात मलाही माहिती आणि सांगण्यात आलं
एका बाजूला आहेत कम्युनिकेशन स्किल आणि दुसऱ्या बाजूला आहे CSAT. आणि मला अतिशय प्रेमाने स्वागत करणारी जे विद्यार्थिनी होत्या त्यांनी असं येताही सांगितलं की काही जणांच्या मनातली शंका इंटरव्ह्यूच्या टप्प्याबद्दल आहे, शेवटचा टप्पा. तर माझ्याशी बोलणारा तो मुलगा म्हटला की काही जणांच्या मनात आहे, पण मला वाटलं की ते खूप पुढचं विचारत आहेत. चांगली गोष्ट आहे, पुढचंही विचारू दे. आणि मी म्हणणार आहे ज्याच्या मनात इंटरव्ह्यू आणि त्या दृष्टीनेची तयारी काय पाहिजे म्हणतोय, मी म्हणणार आहे की विचार तर चांगलाच चालला आहे की म्हणजे मी प्री आणि मेन्स क्लिअर करणार आहे. मेक नो मिस्टेक अबाउट इट. की या रस्त्याला लागायचा अर्थ काय आहे. डोंट फॉरगेट वी आर इन कॉम्पिटिशन विथ द बेस्ट ऑफ द ब्रेन्स इन द होल कंट्री. माइंड यू कि डोक्यात UPSC देण्याचं यायला सुद्धा आपके अंदर कुछ तो होना चाहिए कि तेरे में कुछ तो दम होना चाहिए इवन टू थिंक की मला ही द्यायची. असे देशभरातले लाखो. आणि देन स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालंय की लाखो जण अभ्यास करतात आणि फॉर्म भरतात आणि प्रिलिम देतात, तेव्हा ॲव्हरेज 12,500 मेन्सचं इन्व्हिटेशन येतं. त्या 12,500तल्या ॲव्हरेज 2,500 इंटरव्ह्यूचं इन्व्हिटेशन येतं. त्या 2,500तनं मेन्स आणि इंटरव्ह्यूचा स्कोअर मिळून सिलेक्शन होतं सुमारे 1,000 जणांचं. त्यातले टॉप 100-110 म्हणजे IAS. हे चॅलेंज आहे. आणि प्लस ऑफकोर्स आपलं चॅलेंज जास्ती महत्त्वाचं, कॅरेक्टर बिल्डिंग विच रिझल्ट्स इन टू नेशन बिल्डिंग. दिस इज आवर पार्टिसिपेशन इन नेशन बिल्डिंग. तेव्हा इंटरव्ह्यूचं नावच आहे पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू हा इन्फॉर्मल शब्द आहे. परीक्षेच्या त्या टप्प्याचं नाव आहे पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे काय की आता UPSC आणि ते MPSCला आहे की ते म्हणणार आहे आम्हाला मान्य आहे तू प्री आणि मेन्स क्लिअर केलीस, चांगलं आहे, पण आता फायनली तुला निवडण्यापूर्वी सांगितलेल्या वेळ एकदा समोर ये, बैस समोर. आणि ॲव्हरेज 3 किंवा 5 जण. MPSCला 3 असतात, UPSCला 5 जणांचं पॅनेल. आणि हे तुला ॲव्हरेज 25 ते 35 मिनटं एनिथिंग अंडर द सन. इंटरव्ह्यूचा सिलेबस आहे एनिथिंग अंडर द सन. की ते तुला काय विचारतील, काय वाटेल ते विचारतील. तू भरलेला एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो, त्याला UPSC MPSCतलं नाव आहे DAF. DAF इज डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. तो पॅनेलच्या समोर असतो, बट इट इज नॉट बाइंडिंग दॅट द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन DAF. UPSC अँड MPSC इज फ्री टू आस्क यू ॲब्सोल्युटली एनिथिंग. त्यांना त्या प्रोसेसमध्ये तुमचं व्यक्तिमत्व जज करायचं आहे 25 ते 35 मिनटात. आणि मला विचारणारा मुलगा, आम्ही तिकडे बसलो होतो तेव्हाही विचारत होता की काय पाहायचं असतं त्यांना मुख्य. मग मुख्य काय पाहायचं उत्तर आहे, डू दे सी ॲन ऑफिसर इन यू. त्या अभ्यासातला इंजिनिअरिंगचा अभ्यास कोणता, आणि मग मला आत्तापासून UPSC MPSCच्या तयारी लागायचं आहे त्याचा कोणता. थिंग्स दॅट शुड बिकम अ पार्ट ऑफ अवर रेग्युलर हॅबिट, थिंग्स दॅट शुड बिकम अ पार्ट ऑफ अवर रेग्युलर बीइंग असं मी म्हणतोय. त्यामध्ये वृत्तपत्र वाचन, महाराष्ट्र, भारत आणि जगात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे उघड्या दृष्टीने पाहण्याची व्हिजन दृष्टी, की मला हे काय घडतंय नेमकं. हे ट्रम्पनी टॅरिफ वाढवले म्हणजे काय, आणि युरोपबरोबर FTA झाला म्हणजे काय, किंवा इस्रोच्या अलीकडच्या 2 मोहिमा अनफॉर्च्युनेटली फसल्या तर म्हणजे काय, किंवा ब्लॅक होल आणि एक आकाशगंगा आपल्या पुण्यातल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली तर म्हणजे काय, किंवा ग्रॅमी एका भारतीय गाण्याला दलाई लामांना मिळालं. चालू वर्षीचं ग्रॅमी नावाचा जो म्युझिकमधला अवॉर्ड आहे तो, आणि तिकडं हॉलिवूडच्या ऑस्कर होतात. या सगळ्या सकट जीवनाचं एकही क्षेत्र असं नाही की ज्याची मला ॲलर्जी आहे किंवा मला त्यातलं कळत नाही. याचा अर्थ गर्व नाही बाळगायचा आहे, पण हाऊ टू परस्यू नॉलेज, हाऊ टू गेट टू नो एनिथिंग दॅट कम्स अप. ॲब्सोल्युटली. $1 नातं, आणि मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा समजा 92 रुपयाला $1 तर म्हणजे काय, एक्सचेंज रेट मेकॅनिझम म्हणजे काय, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय, आणि जपानला मागे टाकून भारत जगातली ERM नुसार जगातली 4थी इकॉनॉमी, पण PPP नुसार आजही 3री तर म्हणजे काय. दॅट्स व्हॉट आय एम सेईंग. की आत्तापासून स्वतःला घडवणे म्हणजे हा असा चतुरस्त्र अभ्यासाचा पण बेस की जो मानवी जीवनाची सर्व क्षेत्र विस्तृतपण आणि तरी ज्ञान वरवरचं नाही, त्या प्रत्येकातलं अत्यंत सखोल अशी ही स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे जीवनाची जडणघडण आहे. ती करताना विशेषतः जे लक्षात ठेवतील
की हे नुसतं फॉर्मल 4 पैसे कमवण्याचं पापी पेट का सवाल है, कुछ तो जॉब करना है, यार डिग्री मिल गई अब कुछ, तर यांनी हे नाही आहे. जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे अशी COEPचा, तुमच्या आईवडिलांचा आणि मुख्य म्हणजे देशाचा गौरव वाढवणारे अधिकारी व्हा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज तुमचा निरोप घेतो. काय अप्रतिम आणि प्रेरणादायी विचार. सर, तुमच्या शब्दांमुळे आम्हाला एक नवी दिशा मिळाली आहे. As Sir has already addressed most of the questions you might have and time limitations, we will now move forward to conclude the session. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. To formally conclude today's session, I invite Tanish Tote to deliver the vote of thanks. I, Tanish Tote, on behalf of the Civil Services Aspirants Club, stand here to express my heartiest gratitude. First and foremost, I would like to thank our chief guest, Shri Avinash Dharmadhikari sir, for gracing us with his presence and sharing such invaluable insights today. I also wish to thank Honorable Khond sir, Director of Board of Student Development, and Honorable Gunagesh sir, our co-curricular coordinator, for their presence and constant encouragement. I also thank Dr. D.N. Sonone for gracing our event. My sincere thanks to our faculty advisor Dr. N.M. Mohite sir for his steady support and guidance in making this event a reality. I would especially like to thank Gosavi sir and Lakshman Mama for their constant support during management of the event. Lastly, I thank the entire CSAC organizing team for their hard work and all the students present here for making the day one a great, grand success. Thank you. We will meet again tomorrow for the second part of Vivek Mala 26, where we will be joined by the renowned IPS officer Mokshada Patil ma'am. The session will begin tomorrow at 5:30 p.m. right here at the same venue. Let us meet tomorrow with a new energy. To conclude today's program, I request everyone to please stand in attention for the national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. Everyone, please be seated. The exit will be opened in a few minutes. Till then, tomorrow for day 2, we are honored to host IPS Mokshada Patil ma'am, a fearless leader in the Maharashtra Police. She is a true icon of grit and determination. She will be sharing her insights on what it takes to serve the nation with integrity and strong sense of duty. And on day 3, we are privileged to have with us Shri Vivek Atre sir, an ex-IS officer, a renowned TEDx speaker, a celebrated author, and after his retirement, he has remained remarkably active by frequently appearing on podcasts. Sir is known for his profound wisdom on leadership and life skills. His guidance will surely help us bridge the gap between our potential and our final success. Both the sessions will begin at 5:30 p.m. right here at the same venue. We look forward to seeing your enthusiastic presence for the upcoming days as well. Thank you.
list will be shared